मित्र, कोणताही पक्ष असो, त्या पक्षातली माणसं जेव्हा भाषणं करतात तेव्हा ते त्यांचं बोलणं सत्य असते का, असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता कोणत्याही पक्षातला वक्ता, कोणत्याही पक्षातला तो राजकीय नेता, तो सत्य बोलतो का, तर त्याचं उत्तर सत्य बोलतो, सत्य बोलत नाही असं द्यावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की सत्य बोलतो आणि सत्य बोलत नाही, म्हणजे कधी कधी सत्य असते त्यांचं, कधी कधी ते त्यांचं खोटं असतं. जसं आपल्याला वकील सत्य बोलतो का असा जर प्रश्न विचारला तर वकील अर्ध सत्य बोलतो असं म्हणावं लागते, कारण तो त्याची बाजू तेवढी सांगतो. दुसऱ्याचंही बरोबर आहे आणि आपलंही बरोबर आहे, त्याचं एवढं बरोबर आहे, आमचं एवढं बरोबर आहे असं म्हणत नाही. तो आपल्याच बाजूचं, तो ज्या वकील कोणा आरोपीची बाजू घेत असेल किंवा फिर्यादीची बाजू घेत असेल, तेव्हा तो फिर्यादीकडून बोलत असताना फिर्यादीवर कसा अन्याय झाला हेच बोलतो. आणि जर तो आरोपीची बाजू घेतली तर आरोपीवर अन्याय कसा झाला हे बोलतो. आरोपी कसा निर्दोष आहे हे बोलतो आणि फिर्यादी कसा चुकीचा आरोप करतो हे बोलतो. आणि फिर्यादीची जेव्हा बाजू घेतो तो फिर्यादी जो काही बोलतो ते कसं बरोबर आहे आणि आरोपी कसं चुकीचा आहे, अशा पद्धतीनं ते बोलले जाते. जसं आता मग कोणताही पक्ष असो सत्य बोललं जाते का, तर त्याचं उत्तर असं आहे की पूर्णतः कुठल्याही पक्षामध्ये किंवा कोणताही माणूस पूर्ण सत्य बोलत नाही. कारण त्यांचे जाहीरनामे जरी बघितले, त्याला जाहीरनामाला बदनाम शब्द झाला म्हणून पुन्हा वचननामा वापरण्यात आला शब्द, ते वचननामा देखील बदनाम झालेला शब्द आहे आता. कारण त्याच्यामध्ये जे सांगितलं जातं ते फारसं कोणी परिपूर्ण करत नाही अशी वस्तुस्थिती. याचा अर्थ पूर्णच करत नाही असंही नाही होत. मग त्यांना जर विचारलं की बाबा हे असे तुम्ही खोटे आश्वासनं कशाला देता, तर ते सरळ सांगतात की बाबा खोटे आश्वासनं, खोटं बोलणं आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी करावं लागतं. हे निवडणूक जिंकण्याचा एक जुमला आहे, निवडणूक आहे एक जुमला आहे, अशा पद्धतीचे एक शब्दप्रयोग एका जणांनी केल्याचा तुम्ही ऐकला असेल. मग सत्य कुठं सापडेल? सत्य तुम्हाला राजकारणात पूर्णतः सत्य सापडणार नाही. तिथं सत्य हे सोयीनुसार असते. तिथं जे काही बोलणं असते ना, सोयीनुसार असते. सोयीनुसार म्हणजे पक्षाच्या सोयीनुसार असते आणि उमेदवार आपल्या सोयीनुसार तो बोलत असतो. दुसऱ्याचं कितीही बरोबर असलं तरी ते आपलं ते बाबा, लोकांचं ते कार्ट, अशा प्रवृत्तीचं त्यांचं बोलणं असते. आता उदाहरण सांगितलं तर आता काल परवा एका मोठ्या नेत्याची देशातल्या सभा झाली चंद्रपूरला वगैरे त्या भागामध्ये. तर तो एक म्हणाला की काँग्रेसचं धोरण फोडा आणि राज्य करा असं आहे, म्हणजे पक्ष फोडा आणि राज्य करा असं आहे. आता जगाला माहित आहे पक्ष कोण फोडायला लागले काय नाही, पण ते तसं असं जर का बोललं असं जर आपण म्हटलं त्यांना, तर ते तसं बोलावं लागते असं म्हणतात. तसं बोलावं लागते असं म्हणतात. आता जसं क्रिकेटची टीम जेव्हा मैदानात उतरण्याच्या अगोदर त्याची स्टेटमेंट असतात कप्तानचे की आम्ही जिंकणार. ते जिंकणार हे काय कसं, आता दोघेही म्हणतात आम्ही जिंकणार, पण जिंकणार एकटाच जिंकतो ना तसं. पण ते तसं त्यांना म्हणावं लागते, कारण तसं जर जिंकतो जर नाही म्हटलं, जिंकतो की नाही की बाबा असं म्हटलं तर विश्वास, आपल्या जे सहकार्यामधला विश्वास आहे ना,
कमी होऊन जाते, त्यांच्यात कॉन्फिडन्स वाढायला हे आम्ही जिंकणार असे शब्द करावे लागतात त्यांना, त्यामुळे ते करतात. पक्षातही तसं आहे, 400 पार. आता खरंच 400 पार होणार आहेत का माहीत नाही, परंतु ते तसं त्यांना म्हणावं लागते. आता मग वकील ज्या पद्धतीनं बोलतो त्या पद्धतीनं पक्षाला बोलावं लागतं. वकील जसे आपल्या बाजू, आपल्याकडे जो आलाय, मग फिर्यादी असेल का आरोपी असेल, त्याची बाजू घेऊन जसं बोलतो तसं पक्षातली माणसं त्यांची बाजू घेऊन ते बोलत असतात. आता न्यायाधीश काय करत असतो? न्यायाधीश ना आरोपीचं ऐकतो ना फिर्यादीचं खरं मानतो. आरोपीचंही खरं मानत नाही आणि फिर्यादीचे खरं मानत नाही, आणि फिर्यादीचे खोटं मानत नाही आणि आरोपीचे खोटं मानत नाही. मग न्यायाधीश करतो काय? न्यायाधीश फक्त त्यांच्या समोर असणाऱ्या पुराव्याच्या आधारे, दोन्ही आरोपीच्या आणि फिर्यादीने जे काही पुरावे सादर केलेले आहेत त्या पुराव्याच्या आधारे निकाल देतो. पुराव्याच्या आधारे तो निकाल देत असतो न्यायाधीश. त्या पुराव्याच्या आधारे सत्य सापडलं तर सापडलं, कधी कधी सत्य हे त्याच्या पुढे देखील असते. कधी कधी पुरावेच नसतात. एखाद्याचा खून झालाय, घटना सत्य आहे पण पुरावेच नाही, साक्षीदार नाही, तर तिथं खून करणारे निर्दोष सुटतात. म्हणून सत्य हे असं सापडेल असं काही नाही. म्हणून सत्य चा शोध ज्याला घ्यायचा असेल त्यांनी पक्षामध्ये सत्याचा शोध घ्यायला त्याला फारसं सत्य हाती लागणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. त्यामुळं कोणाकडे, आता दुसरी गोष्ट मला मी सांगतो की हे कसं सोयीनुसार बोलतात राजकारणी व्यक्ती. बघा, ज्या पक्षात असतात त्या पक्षाची बाजू घेतात आणि त्यांना तसं घ्यावं लागतं. तर जर पक्षावरच टीका केली तर काय म्हणतात, घरचा आहेर, आणि त्याला पक्ष शिस्तभंगाची कारवाई केली जाते आणि त्याला त्या पक्षातून काढलं जाते. हा अनुभव शरद पवार साहेबांनी घेतलेला आहे. सत्य सांगता येत नाही, सत्य सांगलं तर तुम्हाला पक्षात ठेवलं जात नाही. आणि आता मी सांगत होतो तुम्हाला की पक्षात असताना त्यांची भाषणं बघा आणि पक्ष सोडल्यानंतर भाषणं बघा, त्याच्या भाषणामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. लक्षात आलं? किंवा आपल्या पक्षामध्ये नसताना त्या व्यक्तीवर केली जाणारी टीका, एक्स व्यक्ती आहे, त्या एक्स व्यक्तीवर आपल्या पक्षात नाही समजाता, त्या व्यक्तीवर केली जाणारी टीका तो नसताना आणि आपल्या पक्षात आल्यानंतर त्याच्याबद्दलचं बोलणं, या दोन्हीमध्ये खूप मोठं अंतर पडतं, खूप मोठं अंतर दिसून येते. आणि हे सगळं मित्र सोयीनुसार. म्हणून आता राजकारण आणि नीतिमत्ता याचा ताळमेळ बसतो का? तर सोयीनुसार बसतो. नीतिमत्ता वापरून जर आपलं हित होत असेल, सत्य बोलून आपलं हित होणार असेल तर सत्य बोललं जातं, नीतीने वागून आपलं हित होणार असेल तर नीतीने. पण जर तसं होत नसेल, आता काँग्रेसच्या काळामध्ये काळा पैसा खूप गेला बाहेर असं, आणि तो टीका झाली, आणि तो आम्ही आणतो काळा पैसा असं म्हणणारे लोकांनी काय आणलं का? नाही आणलं. त्यांना जर आता विचारा, नाही ते काही येत नाही म्हणतील. आता त्यांना जर विचारलं की आता ते कसं काय जावं, तुमच्या काळा पैसा कुठपर्यंत आहे, तर ते म्हणतील की नाही आता जाऊ द्या, ते विषय सोडून द्या, आम्ही सोडल्या ना ते विषय, मग तुम्ही सोडा ना म्हणतील. किंवा त्यांना जर विचारलं बाबा ते आजच्या दिनचं काय झालं, तर राहू द्या ना, ते गेलं ना विषय, आता आम्ही गॅरंटीत म्हणायलो ना, गॅरंटीचं बोलायलो ना, आता ते कशाला काढायला 15 लाखाचं काळा पैशाचं, आता ते सोडून द्या ना. आता आम्ही डायरेक्ट गॅरंटीच द्यायलो ना. आता गॅरंटी द्यायलो म्हणजे काय करायला? गॅरंटी द्यायला म्हणजे सत्य बोलायला असं त्याचा अर्थ होत नाही. असे काही गॅरंटी वगैरे शब्द वापरून म्हणजे जाहीरनामा, वचननामा
म्हणजे जाहिराती असतात मित्र. तो महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग नसतात. जाहीरनामा म्हणजे महात्मा गांधींचा सत्याचा प्रयोग नसतो. जर जाहीरनामे, वचननामे हे जाहिराती असतात. जाहिराती मध्ये किती सत्यता असते ते तुम्ही शोधा, तेव्हा लक्षात येईल की या जाहीरनाम्यामध्ये किती सत्यता असते. त्यामुळं कोणत्या एका पक्षाला टार्गेट करणं किंवा कोणता तरी एखादा पक्ष खोटं बोलतो आणि दुसरा सत्य बोलतो असं फारसं आपल्याला बोलता येणार नाही. आणि जाहीरनाम्याबद्दल विचारलं एका पक्षाला काल एक कोणते तरी पक्ष मला नाव पण लक्षात नाही, जाहीरनामा आहे का तुमच्या पक्षाचा मी विचारलं. काय असते ते जाहीरनाम्याला? आहे मला उभं केल्याला मी राहिलो, मला ते काही माहिती नाही मला. म्हणजे असे काही पक्ष उभे आहेत मित्र, त्यांना ना जाहीरनामा आहे, ना ध्येय आहे, ना धोरण आहे, ना त्यांचं काही योगदान आहे समाजासाठी या राष्ट्रासाठी, काही नाही. लोक जत्रेला चालले म्हणून आपण जत्रेला जावं, तशा पद्धतीनं लोक उभा राहिलेत म्हणून आपण उभं राहावं, एवढीच भूमिका आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येतं, निवडणुकीच्या काळातलं बोलणं आणि निवडणुका संपल्यानंतरचं बोलणं ह्याच्यामध्ये काही फरक राहते. काही माणसं निवडणुका नसताना 5 वर्ष आपल्याला संविधान वाचवायचं आहे म्हणतात, आपल्याला सनातन्यांचं सत्ता येऊ द्यायची नाही म्हणतात, आपल्याला प्रतिगाम्यांची सत्ता येऊ द्यायची नाही म्हणतात. आपल्याला या फसवणाऱ्या सत्ता येऊ द्यायचं नाही म्हणतात. आणि नेमक्या निवडणुका आल्या. मग आता असं म्हणल्यानंतर आपल्याला पूरक कोण आहे त्यांच्यासोबत युती करून मताची विभागणी होणार नाही याची काळजी घेऊन मग ते सगळ्यांनी, एकट्यालाच नाही बोलत, सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं असते की नाही. मग तिथं अहंकार आड येतात, अहंकार येड आहेत. एक जागा असो किंवा एकही जागा नसो, त्यांचे अहंकार आड येतात. मग तिथं समोपचाराने जागा वाटप होताना दिसत नाही, युती होताना दिसत नाही. मग ज्यांना या देशामध्ये एका पक्षाचं राज्य आणायचं आहे, ज्यांना या देशामध्ये एका रंगाचं राज्य आणायचं आहे, या देशामध्ये मनुवादाला खतपाणी घालायचं आहे, अशी माणसं मग सत्तेत जातात. ही वस्तुस्थिती स्वीकारली तर आपल्याला लक्षात येते की म्हणजे आम्ही हे जे काही संविधानाचं बोलतोय, मग या बोलण्यामागचा हेतू काय? हे सगळं एक प्रकारे जुमला आहे, जुमला. तर या दिशेनं आपण विचार केला तर या राजकारणाचा मग आता या राजकारणामध्ये मग या देशाला कोण वाचवेल? तर निवडणुकामध्ये बोलायलो तर ह्या मतदारच आता काहीतरी निर्णय घेऊ शकते. जर मतदाराने आता जर निर्णय घेतला नाही मित्र, जसं आता नेत्यांवर दबाव टाकून, मी कोण्या पक्षाच्या म्हणत नाही, कोणत्याही पक्षाचे असू शकते, नेत्यावर दबाव टाकून, छापे टाकून दुसऱ्या आपली सत्ता असताना दुसऱ्यांच्या, आपले सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत, ते काही विशेष नाही, त्यांच्यावर छापे टाकायची गरज नाही. दुसऱ्याच्या नेत्यावर छापे टाकायचं, ईडी लावायची, त्यांना बळजबरीनं आपल्या पक्षात घ्यायचं, हे जे धोरण सध्या सुरू झाल्याची चर्चा जनमानसात आहे. उद्या मतदारावर सुद्धा आता नेते संपून जातील ईडी टाकून, तर पुन्हा त्यानंतर मतदार सुद्धा जर वेगळी भूमिका घ्यायचा प्रयत्न केला तर मतदारावर सुद्धा कायद्याचे
कायद्याच्या वेगवेगळे कायदे अमुक तमुक प्रशासन वापरून काही करून या मतदाराला सुद्धा जेरीस आणलं जाईल. हे दिवस सुद्धा येऊ शकतील. त्यामुळं मित्र, वस्तुस्थिती लक्षात आता मतदारानेच घ्यायचं आहे आणि कोणाच्या बाजूनं कौल द्यायचा हे त्यांनी विवेकानं विचारपूर्वक लक्षात घेण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. तर सत्तेमध्ये एवढंच सांगतो की सत्तेमध्ये सत्य हे सोयीनुसार वापरलं जाते. त्यामुळं तिथं सत्यवादापेक्षा राजकारणामध्ये सोयवाद महत्त्वाचा ठरतो आणि सोयवादानुसार सध्याचं राजकारण चालू आहे. त्यामुळं पूर्वीचं राजकारण फार चांगलं होतं असं उगा आता बोलत बसण्याला काही अर्थ नाही. वर्तमान राजकारणाचा जागरूकतेनं विचार करणारे नागरिक तयार होणं म्हणजे देश हिताचे नागरिक तयार होणं आहे. काही जण तर मला काय करायचे, मला काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीची निराशा आणि उदासीनता. आपल्या मुलगा बघत असताना आई आणि वडील त्या मुलीचे असं म्हणतात का, मला काय गरज नाही, जसं भेटेल तसं भेटू दे, मला काय करायचं नाही, मला काय देणं घेणं नाही, असं जर म्हणत असतील, हे जसं बेजबाबदारचं वक्तव्य ठरेल तसं या देशाचे उमेदवार ठरवताना मतदारांनी मला काय करायचं आहे, कोणी काय येईना आणि कोणी का मरणा, जर अशी भूमिका घेत असतील हे चुकीचे आहे. किंवा आपल्याला कोणी मटण देत आहे म्हणून त्याला मतदान करणं हे चुकीचं आहे. कोणी दारू देत आहे म्हणून मतदान करणं, कोणी पैसे देत आहे म्हणून मतदान करणं हे जसं चुकीचं ठरणार आहे. तसं आता एक जणांनी म्हणला, सर तर कसं आहे बघा, म्हणला तुम्हाला ही माहीत असेल, म्हणला की ग्रामीण भागात काय असते, म्हणला आणून दिलं घरी, जर घेण्या गेलं तर ते वैरी ठरतात. म्हणला तुला काय करायचं, घे रे बाबा, आम्हाला तिकडून सांगितलेलं असते, झालं का वाटप सगळ्याला म्हणून, घे की काय फरक आहे, तुला मतदान कुठं फुकायचं तिथं फुकी. अशा पद्धतीनं गावातले लोक बोलतात. मग गावातले कार्यकर्त्यांसोबत वैर नको म्हणून घ्यावं लागते. म्हणला म्हणजे आता हे घ्यावं लागते आणि घेण्या गेलं तर उद्या हे अडचणीत आणतात आणि आपल्या अडचणीमध्ये ते गावातलेच कार्यकर्ते असतात ना, अडचणीत आणू शकतात. तुमचं आम्ही घेतो, आमचं तुम्ही घ्या, जावा रे, कोणी कोणाच्या ह्याच्यात यायचं नाही रे, तुमचं तुम्ही वाटा, हां तुम्ही या गल्लीनं वाटा, आम्ही या गल्लीनं वाटतो, हां तुमचे किती आले ते तुमचं तुम्ही वाटा, आमचं किती आले ते आमच्या वाटो. आता हे अतिशय सोयीनुसार वाटप चालू आहे ही परिस्थिती. आणि त्याच्यामुळं वाद वगैरे आता काही वाटप, पूर्वी पैसा वाटताना पकडलं, पैसा वाटताना विरोध झाला, अशा खूप बातम्या यायच्या. आता ते अतिशय सोयीनुसार दोघांनी, त्याला माहीत आहे दोघांनाही वाटावं लागते आणि तिकडे रिपोर्ट करावं लागते, वर रिपोर्ट, हे सगळं चालू आहे मित्रांनो. तर ह्या लोकशाहीची इतकी थट्टा आणि लोकशाहीचा महाराष्ट्राच्या राजकारणाला जर इतकं रसातळाला नेऊन ठेवलेलं आहे. आता आम्ही लाकूड तोडे हे शब्द ऐकत होतो गोष्टीमध्ये शिकत असताना लहानपणी शाळेमध्ये. आता पक्षे तोडे हे शब्द आम्हाला ऐकायला मिळत आहेत. तर हे असं राजकारण ज्यांनी हे रसातळाला नेलेलं आहे त्यांच्या बाजूनं उभा राहायचं का राहायचं नाही हे जनता ठरवेल.